सांगली जिल्हा बँकेवर चाबूक मोर्चा सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सध्या सुरू आहे। संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी त्यांच्याकडून सध्या करण्यात येते। सांगलीमधली ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अनेक आंदोलनकर्ते यामध्ये सहभागी झालेले आहेत। यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश दिसतोय। सांगलीतल्या जिल्हा बँकेवर हा मोर्चा निघालेला आहे। चाबूक मोर्चा हा पाहायला मिळतोय। आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सध्या निघालेला आहे। अनेक आंदोलनकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येते आहे। सांगलीमधून ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। तर आपण पाहू शकतो आपल्याला गोपीचंद पडळकर दिसतायत, ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा सध्या निघालेला आहे। अनेक आंदोलनकर्ते यामध्ये सहभागी झालेले आहेत। कर्मचारी करतात अपहार, संचालक मंडळ जबाबदार अशा घोषणाबाजी असे फलक घेऊन हे आंदोलनकर्ते आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे। सांगलीच्या जिल्हा बँकेवर हा चाबूक मोर्चा या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। स्वतः गोपीचंद पडळकर यांच्या हातात सुद्धा आपल्याला चाबूक दिसतोय आणि चाबूक मोर्चा या ठिकाणी सुरू आहे। अनेक आंदोलनकर्ते या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळत आहे। तर कर्मचारी करतात अपहार, संचालक मंडळ जबाबदार अशा घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक फलक त्यांच्या हातात आहेत आणि सांगली जिल्हा बँकेवर हा मोर्चा निघालेला आहे। आपण गोपीचंद पडळकर यांना सुद्धा पाहू शकतो, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नेतृत्वात हा मोर्चा निघालेला पाहायला मिळतोय।